हम्म. हम्म. हा दुसरा भाग चतुर्थाध्यायातला. अवघ्या प्रति आश्चर्य झाले, समर्थांचे महत्व कळले. हा हा म्हणती पसरले, वृत्त त्या गावामध्ये. ते वृत्त पसरलं सगळीकडे. आता कशा बातम्या इकडे असं झालंय तसं झालंय, तसं वृत्त पसरलं. एनिथिंग दॅट इज अनयुज्युअल इज रिपोर्टेड, राईट? ज्यांच्या त्यांच्या तोंडी मात हीच निघू लागली सत्य, कस्तुरीची नाही येत वास झाकाया कवणाते. चंदूमुखीन नावाचा, दुसरी स्टोरी आता, दुसरी कथा. चंदूमुखीन नावाचा गृहस्थ एक शेगावाचा, निस्सीम भक्त समर्थांचा, त्याची कथा ऐका हो. श्रोते ज्येष्ठ मासात सोमवार बसले भक्त, अति आदरे जोडून हात दृष्टी ठेवून पायावरी. सोमवारी महाराजांच्या समोर सगळे हात जोडून त्यांच्या चरणांकडे बघून असे बसले होते गोळा होऊन. कोणी पंख्याने, कोणी आंबे कापिती, कोणी फोडी हातात देती, हातात देती कोणी, कोणी पंख्याने घालिती वारा समर्था कारणे, कोणी वाटिती खडी साखर, कोणी गळ्यात घालती हार, कोणी चंदन थंडगार लाविती अंगी साधूच्या. कै महाराज म्हणाले चंदूला. सो एक तुम्ही बघाल या पोथीमध्ये दासगणू महाराज जे आहेत ते नेहमी त्या इव्हेंटच्या आधी कसं सिनॅरिओ आहे ते सेट करतात. त्याने काय कळतं आपल्याला? व्हॉट इज दी फ्रेम ऑफ रेफरन्स और कॉन्टेक्स्ट. कॉन्टेक्स्ट इज ऑलवेज इम्पॉर्टंट. आता ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये काय सांगतात की भरपूर लोक होती, आंबे आणत होते, हे आणत होते, म्हणजे इट वॉज नॉट लाईक देर वॉज नो वन. भरपूर लोक भरपूर पैशानी काय काय विकत घेऊन महाराजांना गोष्टी आणत होते. पण ह्याच सगळ्यात महाराजांनी चंदूमुखी जो होता त्याच्याकडे बघितलं आणि बोलले, म्हणाले चंदूला, हे आंबे नकोत मला, दोन कान होले उतरंडीला, आहेत तुझ्या ते जाण आण जा. चंदू बोले कर जोडोन, आता कान्होले कोठोन. कान्होले इज इटेबल. महाराज म्हणाले तुझे दोन जे आहेत कान्होले घरात ते ठेवलेले उतरंडीला आपण शेवटचे खात नाही ना, ते ठेवलेले ते दे मला. तर तो म्हणाला, चंद्रमुखी म्हणाला की आता ते कुठून आणू मी? इच्छा असल्या तळून ताजे आणतो गुरुराया. तही महाराज बदले त्या या वाचे, नाही कारण ताज्याचे, पाहिजेत तुझ्या उतरंडीचे, कान्हवले मज खावया. ते जे शिळे आहेत ना कानवले उतरंडीचे, तेच खायचे मला. आता तुम्ही कदाचित मनात विचारे, भगवद्गीतेत सांगितलं की शिळं खायचं नाही कारण ते तामसिक असतं. मग हे असं कसं? सी, महाराज वॉज अवलिया, अवधूत होते ते. हे विश्व कसं अनइमॅजिनेबल आहे, या युनिव्हर्स मध्ये एवढी पोटेन्सी आहे, या युनिव्हर्स मध्ये एवढ्या पॉसिबिलिटीज आहेत, हे सगळं दाखवण्यासाठी हा अवतार होता. ती बरेच वेळा काय होतं ना, आपल्याला कदाचित आपला काही जॉब गेला किंवा एक क्लायंट गेला तर आपण म्हणतो अरे बापरे, पण दिस ह्यूज वर्ल्ड, युनिव्हर्स विथ फुल ऑफ रिसोर्सेस, विथ अमेझिंग पीपल,
देअर आर ऑप्शन्स अवेलेबल. पण आपण काय करतो? नाही, इट्स स्वाभाविक आहे वाईट वाटणं. पण एवढे ऑप्शन्स आहेत. आपण जर डोळे उघडले, ओपन माइंड केलं, तर आपल्याकडे ते येतील. आता महाराजांना त्याच्या घरात 2 कानवले ठेवलेले होते, हे कसं माहिती असणार? म्हणजे महाराज त्रिकालज्ञ होते. त्यांना कळत होतं मनातलं काही, त्यांना दिसत होतं पुढचं मागचं. ह्या कथेतनं ही परिचिती आपण हे शिकू शकतो. आणि जर योग केला आणि जर आपण भक्ती केली, तर आपल्यालाही तशा विद्या मिळू शकतात. आपल्याला काही जाणायचं नाहीये. कोणाची इच्छा असेल तर ते करू शकतात. पण द आयडिया इज वी गेट मोर ट्यून टू द युनिव्हर्स. दॅट इज इम्पोर्टंट. आपण आपल्या मनातच अयम बंधू अयम अ, अ, हा माझा भाऊ असं बोलणारे जे आहेत, त्यांचे संकुचित मन असतं. उदार चित्तानां तू वसुदैव कुटुंबकम. ज्यांचं उदार चित्त आहे, म्हणजे सगळेच माझे भावंड आहेत. त्याच्यासाठी तर काय हे कुटुंब म्हणजे हे जगच. तर महाराजांच्या माइंडला बाउंडरीज नव्हत्या. आपण बाउंडरीज नाही सेट करायचं. ह्या गोष्टीतनं आपण हे घ्यायचंय, की अरे बापरे! असं कसं? And Maharaj is showing this for us to understand this universe is beyond the mind and its capabilities as we have limited today. आणि एक आहे, आपल्या गुरूंकडे जर तो महिमा असेल, तर गुरु आपल्याला काय शिकवतात ते महत्वाचं आहे. कबीरांनी लिहिलं ना, उड जाएगा, उड जाएगा, पंछी अकेला. त्याच्यामध्ये एक वाक्य येतं, गुरु की करनी गुरु जाएगा, चेले की करनी चेला. So we have to work on ourselves. Guru will direct. That itself is a great grace. Guru will give you the power. But you have to be available. The mind म्हणजे हे ते हे. There is no availability. We are so busy. We are so busy. We like the word I'm busy, busy, busy. Swami Tejavananda says very beautifully, says in a rat race, very funnily he says, in a rat race of this life, even if that someone wins, he will still be a rat. So it's not about not putting efforts. It's about being free within. ऑफिसमध्ये कितीही काम असेल आणि तुम्ही काहीही करा. जे बोलणार आहेत ते बोलणारच. बोलणार आहेत ते बोलणारच. काय त्यांच्या प्रत्येकाच्या बोलण्याच्या नादी लागायचं. इट इज नॉट पॉसिबल. इट इज नॉट पॉसिबल टू कीप एव्हरीवन हॅपी. यू बी व्हेरी क्लिअर इन युअर विजडम. त्याच्यासाठी आपल्याला गुरु उपदेश करतात. त्याच्यासाठी आपल्याला गुरु डिरेक्शन देतात. नुसतं पोथी वाचून देव कधीतरी कृपा करेल असं नाही. एव्हरी मोमेंट इट शुड हेल्प अस. आता बघूया आपण. आता तुम्ही आता तो मजी असल्या नवे करीतो समर्थास्तव तळून देते. ओके, देन आय एम सॉरी, आय स्किप्ड अ लिटिल बिट. कानवले मज खावया जावेळ करू नको, उगीच सबबी सांगू नको, गुरुपाशी बोलो नको, खोटे वेड्यायत किंचित. सो अमेझिंग. महाराज म्हणतात काहीतरी उगीच तू बोलू नकोस, खोटं मला काहीतरी सबबी सांगू नको. डोंट गिव्ह मी एक्सक्युजेस. आणि गुरुशी खोटं बोलू नको. दॅट मीन्स महाराज हॅज ऍक्सेप्टेड हिम.
ॲज शिष्य. कारण महाराज म्हणाले, "गुरुशी खोटं बोलू नको." मीन्स ही इज ॲक्चुअली सो लकी दॅट चंदू-मुखीनं. त्या चंदू मुकुना प्रती लोक अवघे बोलती, जाजे पाहून शीघ्र गती, खोटे न होय संत वाणी. चंदू घरा प्रती गेला, कांतेस पुसू लागला, बायकोला विचारायला लागला. दोन कानवले उतरंडीला, आहेत काय रंभारू. ते बोले अंगना, होऊन गेले एक महिना, आता कान्हवले आपल्या सदना, मिळतील कशाचे. ते खुर्चीत ठेवताना इथे खाली. आता 2 महिने झाले त्याला कसे असतील कान्हवले. अक्षय तृतीयाच्या दिवशी भले, कान्हवले मी पतिराया केले, ते नाता राहिले, संपून गेले त्याच दिनी, मर्जी असल्या नवे करीते, समर्थास्तव तळून देते, ही पहा मी ठेविते कढई नाथा चुलीवर, तुम्ही थांबा क्षणभर, सामान अवघे तयार, नको पाहण्या भाजार, कानवल्या प्रति साहित्यासी. म्हणजे सगळं सामान आहे मी नवीन करते. मी नवीन करते ताई, ठेव ना. चंदू बोले त्यावरे, ताजे नकोत सुंदरी, जेते उतरंडी माझारी, दोन ठेविले तेच दे, समर्थांनी ऐसेच कथिले, तेच मी तुझ निवेदिले, आठवण करून चांगले पहा, काही येधवा. पहा काही येधवा, ऐसे ऐकता पती वचन, कांता गेली घोटाळून, करू लागली शोधन, कानवल्यांचे चिंता तरी, कानवल्याचे शोध करिता, आठवण झाली तत्वता, उघड म्हणे थांबा नाथा सत्यगिरी समर्थाची. ते चिरंजीव आले तिथे. मर्जी असल्या सॉरी आठवण करून चांगले पहा, काही येधवा, ऐसे ऐकता पती वचन, कांता गेली घोटाळून, करू लागली शोधन, कानवल्याचे चिंता तरी, कानवल्याचे शोध करिता, आठवण झाली तत्वता, उघड म्हणे थांबा नाथा सत्यगिरा समर्थाची. तिला एकदम आठवण झाली, अरे हो खरंच खरंच बहुतेक ना ते आहेत ठेवलेले उतरंडीला. दोन कानवले होत उरले, तेनी उतरंडीस ठेविले, त्याचे स्मरण नाही उरले, सगळ्या महिन्यात मज लागी, त्यास महिना होऊन गेला, असेल बुरसावरी आला, फंगस आला असेल त्याला, बुरशी आली असेल अशी ती म्हणत, ते खाण्या उपयोगाला, राहिले नसतील अणुमात्र, ऐसे बोलून तात्काळ उठली, उतरंड सर्व धुंडाळली, कानविले ते ठेविलेली, कळशी होती खापराची, आता जो प्याहिले न्याहाळून, ते दृष्टे पडले तिच्या दोन, कान्हवले जे सुकोन, गेले होते थोडके, बुरसा मुळीच नाही आला, श्रोते त्या कान्हवल्याला, बट्टा संत वाणीला, नाही लागला कधी जगी.
कान्हवल्या ते पाहोन उभयतांचे हर्षले मन. धन्य साधू गजानन समर्थ महासमर्थ सिद्धयोगी. खरंच धन्य साधू समर्थ सिद्धयोगी, कारण सिद्ध पुरुष असल्याशिवाय अशा गोष्टी घडणार नाहीत. चंदू कानवले घेऊन आला समर्थासी अर्पित अर्पित झाला. लोक करती शोध लोक करती आश्चर्याला त्याच्या कृती ते पाहून. लोक म्हणती गजानन खचित असती त्रिकालज्ञ. भूत भविष्य वर्तमान भूत भविष्य वर्तमान पास्ट प्रेझेंट फ्युचर. भूत भविष्य वर्तमान त्यासी अवघे कळतसे. चंदूच्या त्या कान्हवल्यासी सेविते झाले पुण्यराशी. राम शबरीच्या बोरांशी देवी झाला भक्षिता. शेगावाचे दक्षिणेसी चिंचोली गाव परी आता वेगळी कथा. तेथील एक रहिवासी माधव नाम विप्र होता. वय त्याचे 60 वर अवयव झाले क्षीण फार. वय 60 वगैरे होतं, अवयव क्षीण झाले होते त्याचे. माधव नावाचा चिंचोली गावात होता. वय ज्याचे 60 वर अवयव क्षीण झाले फार. तरुणपणी संसार हेच होते ब्रह्म त्याचे. तरुणपणी फक्त संसार, मी माझा मुलगा माझी बायको माझी मुलं हे माझी आई बाबा एवढंच. पैसे कमवायचे काहीतरी करायचं. दॅट वॉज हिज ब्रह्म. ब्रह्म मीन्स अल्टिमेट ट्रूथ. प्रारब्धाच्या पुढारी कोण जाते भूमीवरी. ब्रह्मदेव जो का खरी लिहिला अक्षरे तेच होय. प्रारब्धच्या पुढे काय जाणार आहे का? जे ब्रह्मादेवानी लिहिलंय तेच होणार असं म्हणतात. जी का होती चीज वस्तू ती अवघे माधवासी न कोणी उरले. कांता पुत्र मरून गेले म्हणून विरक्त जाहले. मन तयाचे संसारी मी काची जी का चीज वस्तू होती चीज वस्तू ती अवघी केली फस्त. म्हणून आली म्हणून आता माझी गत होईल कैशी दैव दैवा. म्या हुमाधुमीचा संसार केला तो आता अवघा निमाला. आठविले कधी नाही तुला एक क्षणही दीनबंधो. आता माझा वाली कोण दीन दयाळा तुझ वाचून. माझे हे अरण्य रोदन तुझ वीण देवा कोण ऐके. तो माधव होता त्यांनी तरुणपणी काहीच नाही केलं. आता नंतर मग त्याची मुलं बायका मेली, जे काय होते ते पण त्याने विकला. म्हणजे बेसिकली पैसा पण नाही. मग पैसा नसला की कोणी विचारत नाही, राईट. मग आता त्याला देव आठवला, कारण आता बापरे आता कोण काळजी घेणार म्हणजे असं. दीन दयाळा तुझ वाचून माझे हे अरण्य रोदन तुझ वीण देवा कोण ऐके. ऐसे अनुताप धरून पोटी शेगावी आला शेवटी. गजाननाच्या द्वारवंटी हट्ट धरून बैसला. आरंभिले उपोषण अन्नपानाते त्यागुण. वदनी वदे नारायण खंडन पडे तयाला. त्यांनी काय केलं, तो शेगावला आला आणि तिथे बसला उपाशी. उपास म्हणजे महाराज जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत मी उपाशी बसणार आणि नारायणाचं नाव अखंड घ्यायला लागला. ऐशा परी एके दिवशी एक 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 गेला दिवस परी नाही उरला. तई महाराज बदले तयाला हे करणे उचित नसे. हे करणे उचित नसे.
हेच हरीचे नाम स्मरण, कान केले मागे जाण, प्राण देहाते सोडून, जाता वैद्य बोलविसी. सी ह्या टीचिंग आहेत महाराजांच्या. जेव्हा सुदृढ असतं शरीर, तेव्हा नाही देवाचं नाव घ्यायचं. पण जेव्हा काही शरीरात उरला नाहीये प्राण, तेव्हा घ्यायचं. म्हणजे याचा अर्थ वैद्य जेव्हा प्राण चाललाय तेव्हा बोलवायचं. मग काय फायदा त्या वैद्याचा, असं महाराज म्हणतात. हं. तरुणपणापणी ब्रह्मचारी, म्हातारपणी करिसी नारी. अरे वेळ गेल्यावरी, नाही उपयोग साधनाचा. साधना वेळेत केली पाहिजे. जे कोण करणे ते वेळेवर, करावे की साचार. घर एकदा पेटल्यावर, कुप्प खणणे निरर्थक. सी महाराज सिंग जे आहे ते वेळेवर केलं पाहिजे. लॉट ऑफ टाइम वी डोंट डू इट प्रॉपरली. आपण वेळेवर नाही करत, नंतर करून काय फायदा मग? हो ना, वेळेवर करायला पाहिजेत गोष्टी. एव्हरीथिंग शुड बी डन ऑन टाइम. महाराज इज सेइंग दॅट. हो ना. ज्या कन्या पुत्रांसाठी तू केलीस अटातटी, ते अवघे गेले शेवटी, टाकोनिया तुझ लागी. अशाश्वताचे पोषण केले शाश्वता विसरून, त्या कर्माची तुझ लागून, फळे भोगणे भाग असे. ती फळे भोगल्या विना, सुटका तुझी होईना. देहा टाकून हट्टीपणा, विवेक काही करी मनी. तेन माधव ऐकिले, हट्टासी ना सांडिले. यत्न लोकांचे वाया गेले, त्यासी भोजन घालण्याचे. महाराज म्हणाले की अरे, जेव्हा अशाश्वत आणि शाश्वत. अशाश्वत काय आहे? हे जग. शाश्वत काय आहे? नारायण. आता आपल्याला खूप वारा येत असेल आणि वाऱ्याने सगळं उडून जात असेल, तर आपण कशाला धरायला पाहिजे? कुठल्या तरी खांबाला जो खूप ग्राउंडेड आहे ना, म्हणजे आपण त्या खांबाच्या आधाराने आपण उडून नाही जाणार. पण आपण एखाद्या उडणाऱ्या वस्तूचा जर आधार घेतला, तर आपण त्या वस्तू बरोबर आपणही उडून जाऊ. म्हणून आपले मित्र, आपली आई, आपली बायको, आपली मुलं यांच्यावर तुम्ही जर आधार आहे यांचा म्हणून जर तुम्ही अवलंबून राहिलात, तर डेफिनेटली प्रॉब्लेम आहे. फक्त शाश्वताला धरायला पाहिजे ना. असा अर्थ असा नाही की त्यांना आपण सोडून द्यायचं नाही. पण अपेक्षा नाही ठेवायच्या उगीच. स्वामी विवेकानंद says, एक्सपेक्टेशन्स लीड्स टू डिसअपॉइंटमेंट. अपेक्षा नाही ठेवायची. जर तुम्हाला फ्री राहायचं असेल, तर निरपेक्ष राहा. निरपेक्ष इज वन ऑफ द क्वालिटीज ऑफ द भक्त. भगवद्गीतेमध्ये चॅप्टर 14 मध्ये आय थिंक सांगितलं. निरपेक्ष. अपेक्षा नाही ठेवायची. अपेक्षा ठेवल्यावर काय होतं? अपेक्षा भंग होऊ शकतो. अपेक्षा भंग झाल्यावर काय होतं? चिडचिड होते, राग येतो. अरे, मी एवढा थकून आलोय, कळत नाही मला साधा चहा पण नाही दिला. मी एवढं दिवसभर असं करतो, तसं करतो. का राग येतो? कारण आपली अपेक्षा होती की आपली कुणीतरी काळजी घ्यावी. त्या व्यक्तीची चहा करण्यात तिचं डोकं दुखत असेल किंवा दिवसभर काम करून थकली असेल ती व्यक्ती. ती व्यक्तीची अपेक्षा असणार, काय मी दिवसभर काम करते हे पण नाही कळत. किती करायचं? अपेक्षाभंग. एवढं पण नाही कळत, एवढं पण नाही कळत. मीच करतो, मीच करतो. अपेक्षा, अपेक्षा, अपेक्षा. त्याने काय होतं? त्रास होतो आपल्याला आणि दुसऱ्यांना पण आपण त्रास देतो. त्यामुळे निरपेक्ष ही खूप चांगली क्वालिटी आहे. निरपेक्षता. फ्री राहाल तुम्ही जर निरपेक्षता ठेवली. तो माधव काय ऐकायला तयार नाही. महाराज बोलले, अरे आता हे काय करतो? तरीही तो त्याचं चिंतन
तिकडे अखंडच उपोषणाला तो काही सोडत नव्हता उपोषण त्याचं. आता काय केलं ते बघूया हा. शेगावाचा कुलकर्णी करू लागला विनवणी, भोजनासाच राचगणी अन्ना विण राहू नका, तेही म्हणणे माधवाला नाही पटले तसेच बसला, समर्थाच्या सान्निध्याला नाम घेत हरीचे. कुलकर्णी पण आले, म्हणजे गावाचे जे अकाउंटंट होते चांगले कुलकर्णी होते ते पण आले, पण कुणीच ऐकायला नाही, ऐकलं नाही त्या माधवानी. रात्र झाली 2 प्रहर, समय आक्रमिले अंबर. रात्रीचे 2 वाजले होते, अगदी काळोख होता. पिशाचीचा तो शब्द किर्र, होऊ लागला वरच्यावरी. आसपास कोणी नाही, ऐसे पाहून केले काही, कौतुक ते लवलाही स्वामी गजाननांनी. रूप धरले भयंकर, दुसरा यमाजी भास्कर. आपसरून माधवावर धावून आला भक्षावया. महाराजांनी 11 रूप घेतलं यमासारखं आणि त्याच्यावर धावून आले माधवावर. तेणे माधव पळाला घाबरून, घेऊन आपला जीव भला. धडकी भरली चित्ताला, छाती उडे धडधडे धडधड. बुडबुडाला तोंडासी, शब्द फुटेना वाचेसी. ऐसा पाहून स्थितीसी, महाराज धरिले सौम्य रूप. त्याच्या ना तो घाबरला आणि ते पाहून महाराजांनी सौम्य रूप धरलं. कृष्णाने कसं 11 रूप दाखवलं होतं अर्जुनाला, आणि मग अर्जुनाने जेव्हा प्रार्थना केली त्याने सौम्य रूप धरलं. तसंच ठीक आहे, ते तशाच प्रकारे आपण कंपॅरिझन करू शकतो. आणि बोले गरजून महाराज बोलले, हे का तुझे धीटपण, तू काळाचा भक्ष जाण. असाच खाईल काळ तुला. तू काळाचा भक्ष आहेस. You are going to go away. You are going to go away. So this is very natural for you. It is not something that is unnatural. काळाचा हा जो ओघ आहे त्याच्यामध्ये तुला नेणार आहे. तुम्हाला माहिती आहे की कृष्णाने पण अर्जुनाला जेव्हा हे दाखवलं, काळाचा जो ओघामध्ये जे चालले होते त्याच्या विश्वरूप दर्शनामध्ये, तोंडामध्ये, तर ते तोंडामध्ये जात होते ते काय काळामध्येच जात होते. त्याच्यात धृतराष्ट्र, पांडव, कौरव सगळे त्याला त्या काळाच्या तोंडातनं जाताना दिसले. महाराज पण तेच म्हणतात, अरे तू तर काळाचा भक्ष आहेस. म्हणजे नॅचरल सगळीजण, पण सगळेजण जे ऐकतोय बोलतोय सगळे काळाचे भक्ष आहोत. आता काय घाबरतोयस तू? सी टफ टाइम्स. आता पण करोनाची भीती म्हणजे काय? प्राण जाईल ही भीती. बाकी दुसरी काय आहे? आणि ही बरोबर आहे, आपण आपली दक्षता ठेवली पाहिजे. स्वतःचे प्राण वाचवले पाहिजेत, दुसऱ्याचे प्राण वाचवले पाहिजेत, चांगले सगळे रूल्स फॉलो करून. पण घाबरून स्ट्रेसनी जगण्यात काही अर्थ नाहीये. काय मला वाटतं, काही जणांनी आत्महत्या केली करोना झाला म्हणून. भीती. आता महाराज काय म्हणाले, अरे तू तर काळाचा भक्ष आहेस, काय घाबरतोस? धीटपणा ठेव. हे आपल्या गुरूंचं वाक्य आहे, म्हणून आपण ते लक्षात ठेवलं पाहिजे. भीती वाटते ना, आणि म्हणून स्वतः आपण उगीचच अननेसेसरी रिस्क नाही घ्यायची. पण घाबरून घरात बसलेले असतानाही घाबरून बसायचं किंवा एक शिंक आली तर बापरे मला काय, नाही, जे आहे ते वैद्य उपचार वेळेवर करायचे.
नुसतं घरी काय नाही मला झालं असेल, हा पण एक वेगळ्या टोकेचा स्टँड आहे. पण धीटपणा ठेवला पाहिजे. फिअरलेसनेस इज द मोस्ट इम्पोर्टंट ॲस्पेक्ट ऑफ our spirituality. Spirituality should give you fearlessness. Fearlessness, it happens when we don't fear from our own death. माझं कसं होणार आता? मी कुठे राहणार आता? माझं जॉब गेला की मला कोण पोसणार आता? खरंच नारायण आहे. तो करेल काळजी आपली. ह्याचा अर्थ असा नाही की आपण काही कामधंदे न करता घरी बसायचं. पण घाबरून नाही जगायचं. खरंच नारायण हेल्प करतो. नारायणामध्ये आपला तेवढा विश्वास नसतो. आपल्याला आपल्यामध्ये, की आपल्याला काय होणार, चुकीचं आहे ह्याच्यात जास्ती विश्वास असतो. कारण हे जग सगळं चुकीचं आहे, मला त्रास द्यायलाच बसलंय, ही अगदी आपली खात्री पटलेली असते. यू हॅव टू चेंज द ॲटिट्यूड. महाराज म्हणाले, "अरे काय धीट हो, ऐसे ऐकता भाषण." सॉरी. आणि बोलले गर्जोन, महाराजांचं वाक्य. हेच का तुझे धीटपण, तू काळाचे भक्ष जाण, असाच खाईल काळ तुला. त्या त्याची चणूक दाखविली, पुढची स्थिती जाणविली, तेथे पळाया नाही उरली, यमलोकात जागा तुला. माधव ऐसे ऐकता, झाला विनये बोलता, यमलोकाची नको वार्ता, तेवढी माझी टाळा हो. नको नको हे जीवित, द्या धाडून वैकुंठात, हीच विनंती आपणाप्रत, महाराज माझी शेवटची. तो त्याने आयुष्यभर काही केलं नाही, पण शेवटी तो शेगावात आला गुरूंच्या शोधात. आणि महाराजांनी जेव्हा त्यांना दाखवलं यमलोकाचं दर्शन केलं त्याने, तो घाबरला. पण त्यांनी महाराजांकडे काय मागतोय तो, की मला जरा चांगलं राहायला द्या. मला जरा चांगलं थोडं अजून मी 65 नंतर रिटायरमेंट झाले तर चांगले रिटायरमेंट फंड्स मिळू द्यावं मला. मग सुदृढ शरीर ठेवा. असं नाही मागितलं त्याने महाराजांकडे. तो काय म्हणतोय, मला तुम्ही वैकुंठात पाठवा. ही इज आस्किंग फॉर मोक्ष. आपण मोक्ष आपल्याला हवा असतो, आपण बोलतो, पण घाबरतो मोक्षाला. कारण मोक्ष काय म्हणजेच माहित. मोक्ष म्हणजे हे शरीर सोडून जाणं. बापरे! भीती वाटते. स्वाभाविक आहे भीती वाटणं. पण ह्याने कल्पवृक्ष खाली बसून गारगोटी नाही मागितली ना. कल्पवृक्षाखाली बसून चिंतामणी घेऊन हातात महाराजांसारखे त्यांनी काय मागितलं, वैकुंठ. महत्वाचं काय मागतो आपण. हीच विनंती आपणाप्रत, महाराज माझी शेवटची विनंती. यमलोकी जे दिसणार होते, ते तुम्ही दाखविले येथे. आता या कराते, यमलोकी धाडू नका. माझ्या पातकाची राशी आहेत जरी बहु वशी, परी त्या जाळणे तुम्हासी नाही मुळी अशक्य. म्हटलं माझ्या पातकाच्या राशी तुम्हाला जाळणं काही कठीण नाहीये. इज व्हेरी स्मार्ट. अर्जुन कसा होता, त्या अनुषंगाने इन दॅट वे ही स्पीकिंग. काही सुकृत पदरी होते, म्हणून पाहिले तुम्हा ते, संत बेटी ज्याला होते, यमलोक न तयासी. संत भेट ज्यांना होते त्यांना यमलोक कसलं. ऐसे ऐकता भाषण, समर्थ केले हास्य वदन. महापतित पावन, साधूच एक करीती की, श्रीमन्नारायण नारायण. ऐसेच माधवा करी भजन,
जवळ आले तुझे मरण, आता गाफील राहू नको. किंवा अजून वाचण्याची सी इम्पॉर्टंट महाराज म्हणतात, हे बघ तू आता राहू नको गाफील, नारायण श्रीमन नारायण नारायण जप कर. किंवा अजून तुला वाचण्याची इच्छा आहे का? काय बोलतात बघ महाराज. किंवा अजून वाचण्याची आस आहे तुला साची, ती असल्यास आयुष्याची वाढ तुझ्या करीतो. सी महाराज इज गिव्हिंग इन ऑप्शन. इट्स नॉट इझी, इट्स नॉट इझी. हे शरीर न सोडून जाता हे आपला पण मरायला टेकलोय आणि मोक्ष मिळणार तुला किंवा आयुष्यात सुदृढ आयुष्य वाढवून देणार. तर आपल्याला काय मोक्ष काय माहित नाही, जाऊ दे अजून मी जरा जगतो इथे राहायला. इट्स व्हेरी डिफिकल्ट चॉईस. इट्स व्हेरी इझी टू स्पीक नाव की नाही मोक्षच घेणार मी, तेव्हा आपल्याला कळेल का परिस्थिती असते, का भीती असते पुढची. करीतो मी माधव म्हणे गुरुराया, नको मला आयुष्य सदया. अखोटी अखोटी ही ओखटी ही प्रपंच माया, त्यात तुम्हा गोवू नका. ह्या प्रपंच मायेत गोवू नका. क्लिअर चॉईस माधवानी केला. तथास्तु तथा अस्तु, जसं बोललायस तसं होऊ दे. तथास्तु ऐसे महाराज बदले, तुझे मागसी ते मी दिले. आता तुला नाही उरले, जन्मास येणे भूमीवर. आहा, ऐसे रीती दोघांचे, संवाद गुप्त स्वरूपाचा, झाला त्या वर्णवाया वाचा, नाही माझी समर्था. इहलोकाचे देहबान, माधवाचे निमाले जाण. कित्येक बोलू लागले जन, उपवासे फिरले मस्तक. म्हणून वेडे चार करी, जन कल्पना नाना परी. उठत्या झाल्या त्या अवसरी, त्या किती म्हणू वर्णवाया. असो माधवाचे देह अवसन, समर्थ सन्निध झाले जाण. चुकले त्याचे जन्म मरण, गजाननाच्या कृपेने. तो असं श्रीमन नारायण 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 करत त्याचं देहावसन झालं महाराजांच्या सानिध्याला. असो ऐक्या समर्थ्या भली, समर्थासी इच्छा झाली. सॉरी, असो एका समयी भली, समर्थाची इच्छा झाली. ती त्यांनी निवेदली आपल्या शिष्य वर्गाते. वैदिक ब्राह्मण बोलवा, मंत्र गजर येथे करावा. वेद श्रवणे देवा, आनंद होतो अतिशय. महाराज म्हणाले एकदा, माझी इच्छा आहे वेद श्रवण, वैदिक ब्राह्मणांकडनं वेदांचं श्रवण करायचं, त्याने खूप आनंद होतो देवदेवतांना. पणे पेढे बर्फी खवा, भिजल्या डाळी मीठ लावा. एक एक रुपया तो द्यावा, घनपाठी ब्राह्मणाते. घनपाठी ब्राह्मण हे वेगळ्या प्रकारचे शिक्षण घेतलेले ब्राह्मण असतात. हे कसं, ओम गणानां त्वा गणपतिं हवामहे, कविं कवीनामुपमश्रवस्तमं, ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पतान शृण्वन्नोतिभिः सीदसादनम्. ओम श्री महागणाधिपतये नमः. हे रेग्युलर वैदिक पठण आहे, पण घनापाठ जर तुम्ही युट्यूब केलं तर तुम्हाला कळेल की इज लाईक एकच शब्द इन डिफरंट pitches and in a constant frequency is repeated. It's amazing. If you listen to Ghanapat, आम्ही जेव्हा आश्रमात होतो तेव्हा we used to do that. It is amazing. सरस्वती 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 असं असं करतात ते, एकच रिपीट. ब्युटिफुल. महाराज म्हणाले घनपाठी ब्राह्मणा. सो आणि मी एकदा मैसूरला होतो, तर तिथे वैदिक शाळा आहे, तर तिथे घनापाठ
ही पदवी मिळताना एक परीक्षा असते. ती मी अटेंड केली. आय वॉज दी ऑब्झर्व्हर जे आय वॉज दी ऑडियन्स. ऑब्झर्व्हर म्हणजे आय वॉज अ ऑडियन्स. कारण ओपन असतं, ओपन फोरम असतं ते. तर त्याच्यामध्ये त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि वेगवेगळ्या प्रकारे त्यांना घनपाठ करावा लागतो आणि मग त्यांना घनापाठी म्हणतात. ही पदवी मिळते. सो वन हॅज टू ग्रॅज्युएट इंटू दॅट. सो म्हैसूरला मी गणपती सच्चिदानंद यांच्या आश्रमात राहिलो होतो, तेव्हा मी ते ऑब्झर्व्ह केलं होतं. तर इट्स व्हेरी ब्युटिफुल. जर तुम्हाला कधी असेल वसंत पंचमीला वगैरे खरंच घनापाठी ब्राह्मणांकडनं जर घरात जो पाठ केला घनापाठ, ते इतकं ब्युटिफुल वाटतं. पण व्हेरी रेअर. अरे असे खूप सगळे पुरोहित त्यांना नसतं ते. घनापाठ ही पदवी असते. घनापाठी ब्राह्मण असं म्हणतात. तर महाराजांनी स्पेसिफिकली म्हणाले, एक एक रुपया तो द्यावा घनापाठी ब्राह्मणा ते. ऐसे भाषण ऐकिले शिष्य विनवू लागले. ऐसे वैदिक नाही उरले ते आपल्या शेगावी. असे वैदिक ब्राह्मण उरले नाहीयेत महाराज शेगावी. सांगाल तो करू खर्च परी अडचण आहे हीच. ब्राह्मण मिळवण्याची साच आमचा उपाय या ते नसे. आता पूर्वी तर जस्ट डायल वगैरे काहीच नव्हतं, गुगल नव्हतं, तर घनापाठी ब्राह्मण आणायचं कुठून? महाराज म्हणतात तुम्ही आता पूजा करा उद्या. अरे पण होम कॅन वी इन्व्हाइट? आणि काय रेग्युलर ब्राह्मण आहेत, घनापाठी ब्राह्मण. पंचायत झाली. महाराज तुम्ही बोलाल तो खर्च करू, पण हे असं कुठून आणू आम्ही ब्राह्मण? महाराज म्हणाले त्यावरी, अँड दिस इज व्हॉट आय कॉल इज faith and trust on the universe. Universe is amazing. 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 अक्षरशः ही युनिवर्स इज लाईक आपली आई आहे. सगळं प्रोव्हाइड करते. आपल्याला विश्वास पाहिजे पण. पण म्हणतो नाही हो माझा विश्वास आहे, पण ना मला काय मिळतच नाही. माझं नशीबच चांगलं नाही. माझं ना आता सध्या ना शनी चाललाय. माझं काय होतं ना, खूप ट्राय करतो पण ना होत नाही. आपला ना त्याच्यात जास्ती विश्वास असतो. करा ट्राय अँड देन लेट इट हॅपन. नाही झालं तर इट्स ओके. यू कीप ऑन इन दॅट ॲटिट्यूड ऑफ इट इज गोइंग टू. एव्हरी टाइम वी डिक्लेअर how things are not going to work. And then we pray that it should work. But we declare that it's not going to happen. And we think, अरे मी तर लॉजिकली बोललो ना, आता रात्री ऊन पडलं, सकाळी दिवसभर एवढं ऊन पडलंय म्हणजे रात्री पाऊस येणारच किंवा आज रात्री पाऊस पडतो म्हणजे उद्या तर खूपच पाऊस येणार आहे आणि माझं तर उद्या फ्लाइट आहे म्हणजे सगळाच गोंधळ. देवा सगळ्यांना माझी फ्लाइट व्यवस्थित वेळेवर जाऊ दे आणि मला पोहोचू दे. दिल्लीला खूप महत्वाचं काम आहे. पण मला माहिती आहे ना उद्या खूप प्रॉब्लेम होणार आणि आपल्या इंडियामध्ये असंच असतं ना, नेहमी ते फ्लाइट डिलेच होते. आपण डिक्लेअरच करतो. काय डिक्लेअर का करायचं की असंच होणार आहे खराब? मी पण भारतात राहिलोय. प्रॉब्लेम झालेले आहेत. बट आय हॅव बीन सो लकी. पीपल कॉल मी लकी. मे बी आय एम लकी. पण कशाला ते हे नाही होणार, नाही होणार, नाही होणार. सी नुसतं होणार, होणार आणि काही काम नाही करणं नाही सगळं होणार. कोरोना नाही होणार मला. म्हणून काय नाही मास्क-बिस्क लावायची गरज नाही. माझा विश्वास आहे गुरूंवर माझ्या. अरे मूर्खपणा नाही करायचा दुसरा. दिस इज अनदर एक्स्ट्रीम. फुल विश्वास ठेवून फुल व्यवस्थित मेहनत करायची आपलं लॉजिक लावून. पण कंप्लीट ॲटिट्यूड बिकॉज ही विल हेल्प. हाऊ कॅन ही नॉट? हाऊ कॅन ही नॉट? व्हाय विल ही नॉट? ही लव्स अस. ही विल. इट्स व्हेरी सिंपल. इट्स व्हेरी सिंपल. नॉट कॉम्प्लिकेटेड. महाराज म्हणाले त्यावरी, का उद्या करा उद्या तयारी. आहाहा. ब्राह्मण धाडेल श्रीहरी तुमच्या वसंत पूजेला. लुक ॲट महाराज ट्रस्ट.
ब्राह्मण धाडेल तुमच्या वसंत पूजेला. Because Maharaj was one with him. मग काय विचारता अवघे हर्षले तत्वता. झाले तयारी झाली तयारी हा हा म्हणता रुपये 100 झाले जमा. सामान सर्व आणिले चंदन उठणे केले आत केशर घालावया. आत केशर कालविले तैसेच आणिके कापूर. 2 प्रहाराचे समयाला दुपारी 2 वाजले होते. ब्राह्मण आले शेगावाला. ते पदक्रम जटेला जाणत होते विबुध हो. पदक्रम जटेला जाणत होते विबुध हो. दे न्यू व्हॉट इज घनापाठ. फाटात वसंत पूजा झाली ब्राह्मण मंडळी आनंदली. दक्षिणा घेऊन गेली अन्य ग्रामा कारणे. देवर ट्रॅव्हलिंग शेगावाला आले. वसंत पूजेची तयारी होती. त्यांनी वसंत पूजा केली आणि दुसऱ्या ग्रामकारणे ते गेले कारण देवर ऑन देअर वे. दॅट इज महाराज ग्रेस. दॅट इज द ग्रेस आपण आपल्या आयुष्यात सगळीकडे आपण अनुभवू शकतो. हा विश्वास असेल तर. नुसतं तोंडाने बोलून नाही. विश्वास. इथे भीती न ठेवता विश्वास. संतांच्या जे मनी येत ते ते पुरवी रमानाथ. राम रमानाथ. कमी न पडे यत्किंचित ऐसे प्रभाव संतांचा. बंकटलाल प्रतिवर्षी व्रत हे चालिवे चालवी अतिहर्षी. अजून परी शेगावासी वंशज करी त्याचे करीती हे. वसंत पूजा अजूनही बंकटलालचे वंशज करतात. हा दास गणवर्चित श्री गजानन ना विजय नामे ग्रंथ. साधकासी दावो पथ विमलशा हरिभक्तीचा. श्री हरिहरार्पणमस्तु. शुभम भवतु इति चतुर्थोऽध्यायः समाप्तः. डोळे बंद करा. श्री राम जय जय राम. 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 अचिंत्य जगता प्रती कृती तुझी न कोणाकडे. असो खलैके वडा तव कृपे सुमार्गी वळे. उणे पुढतीये तुझ्या खचित रत्न चिंतामणी. श्री सतदामुच्या वरदहस्त ठेवाजणी. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. श्री गजानन महाराज की जय. श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. हरिओम. सगळ्यांनी काळजी घ्या. इंडियात खूप वाढलेलं ऐकलंय मी. काळजी घ्या सगळ्यांनी.